ऊट पंढरीच्या राजा फार वेळ झाला, थवा वैष्णवाचा दारी दर्शनास आला. ऊट पंढरीच्या राजा फार वेळ झाला, थवा वैष्णवाचा दारी दर्शनास आला. पांडुरंग हरी वासुदेव हरी विठ्ठल 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 विठ्ठल. अरे सुनबाई, थंडी वाजून आली, वाईट चहा ठेव. हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल हरी विठ्ठल. देतो देतो, तुम्ही तिथंच बसा हरी विठ्ठल करत. जागा काय सोडू नका. इथं चूल फुकताना जीव चाललाय माझा. मी या म्हाताऱ्याला फक्त चहा पाहिजे. समजा संसारावर आहे ना नुसती काजळी बसवली आहे. लई त्रास करून घेऊन बसले की ए लेकी, किती बडबडची. हे बघा मामाजी, मला काय लेख म्हणायचं नाही, कारण आहे ना माझा बाप अजून जिवंत आहे. घ्या डोसा चहा. असं म्हणतेस व्हय? बर दे दे दे. त्याच काय हाय, बसल्या बसल्याचा तलब येते ग. तर आता तुझी पण वडाताण कळतीये मला. काय करू लेकी, ए लेकी, माझ्या विठू माऊलीवर विश्वास ठेव. काही कमी पडायचं नाही बघ. हो तर ते सोनं रुपयाच्या राशीवरून ठेवलात ना त्या विठू माऊलीनं. सांगते त्याचं कौतुक ते. लईच तापले वाटत. काय म्हणलात? ते नव हरी आला नाही का शेतात ना? येतील की. शेतातलं काम तरी संपायला नको. नुसतं विठू माऊली करून पोट भरत नसतं. असे म्हटले आहे, ठेविले अनंती तैसेच राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. हा का? चित्ती असू द्यावे समाधान. चित्तीची नाही तर चित्ता पेटायची वेळ आलीये. असं वंगाळ बोलू नको पुरी. आता माझी कटकट लई दिवस नाही. अजून किती साल जगायचं मी. आता या महिन्यात वारीला जाईन म्हणतो. गेलो की 2-3 आठवडे सुखानं राहशीला, होय नव? आहेच कधी वारी आमच्या गोडक्याला. 2-3 आठवडे सुख लाभत म्हणतात. वारीला जायचं बोललं ना तर दमडी मोजायला लागते. फुकट नाही होत वारी. लय नको. 1000-1500ची जोडणी कर म्हणा हरीला. बघ सांगू. चहा प्यातो पहिला. हा घेतो घेतो. लईच तलप आली या. लई छान चहा केलाय. तुझ्या हाताला चवच लई. साखर घालाय विसरलीस काय? माझ्या बापाने काय साखर कारखाना नाही काढला म्हणजे तिथनं साखर घेऊन येणार. आणा तो कप. अगं थांब थांब, पिऊ तर दे. विठ्ठल 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 विठ्ठल. सगुने, हे सगुने. आलात का तुम्ही आणि दिवे लावायला? अगं हळू बोल, गजुनाना आल्या सोबत. नाही म्हणजे मी असं म्हणत होते की दिवे लावायच्या टायमिंगला आलात. आई अगं जो नाना या की. वाऱ्या आल्या ना व म्हटलं आबांची तयारी कुठवर आले बघावं. तयारी कसली? नुसते एक बोचका असते आमच्या आबांचं. होऊन जाईल सगळं त्यात. ये ये गजो, बस इथं. बोला की आबा. काय सांगू बाबा, ही शेवटचीच वारी होईल बघ माझी. आता काय पायाखंड जमणं झाले. पाक तुरकाड्या झाल्यात पायाची. अहो आबा, तरुणपणी आवतामध्ये बैलाला मागं टाकायचा. ती रग हावी तुमच्या आता अंगात. गेले आता ते दिवस. सगळं संपलं. वय झालं आता. अहो आबा, ह्यो समजा डोलारा तुमच्या कष्टानं उभारलाय ना व. हऱ्याले का त्या मानानं तुम्ही काहीच कष्ट करत नाही बघ. हे आता कशाला आठवणी करतोस त्या? सगुने, गजुनानांना जरा चहा ठेव ग. काय नको. तू कुठला इनामदार लागून गेलाय ह्याला चहा द्यायला? उठ उठ उठ. बसलाय गोलामागत. तुझ्या घरात जाऊन चहा पे जा. अहो आबा, माझ्या घरात पिल्लो काय आणि इथं पिल्लो काय? दोन्ही घरे काय मला परके आहेत वय? मग जा की पी जा. अहो आबा, तुम्ही प्याला नव्हत चहा. मी उठतो आता. एवढं काय चिडलाय म्हणायचं? काहीतरी घरगुती असतं. घरोघरी मातीच्या चुली. वारीच तेवढी विसरू नका. बरोबर, निघ निघ. ते नव जाता एक आठवलं. आता नि काय? अहो आबा, तुमच्याच फायद्याचं आहे. आता तुमचं गुडघं आल्यात गळ्यात. ही वारीची प्रथा तुमच्या पोराने सांभाळायला पाहिजे का नको? अरे हा बोला की नाना. तू काय एखादी वारी करणार मग तुम्ही? काय?
अरे लेका पोटाला पूर्ण पाळ असला कसला संसारात अडकलास मग तुम्ही माझी वंशाळ मोजायला आलास वीर सुकाळीच्या. तर तसं नवा आबा पोरा बाळाची आश ठेवून ह्यानं वारी करायला पाहिजे. वारी वाया जायची नाही म्हणून म्हटलं. हा बघूया बघूया कसं होते. बघ बाबा येतो मी आता. गजू थांब जरा, मी पण येतो तुझ्यासोबत. तेवढंच पाय जरा मोकळं होतील. मग तुझ्या तिकडं चहा पिऊ आपण तुझ्या घरी. गजू जरा हात येतोस. हा बा डबल फेर करायला ना आता हाय वाटतंय. सगुने चहा दे मला, आवर. अहो थांबा की, जाऊ तर द्या त्या दोघांना. आबांना दिलतच नव, दे की त्यातलाच. अहो म्हातारा लय आलता तल्पला. मी काय केलं, नळाला घडूळ पाणी आलं होतं, तेच गरम करून दिलं त्यांना. काय सांगतेस? तर लाल भडक पाणी बघून आहे ना त्यांना तो चहाच वाटला. मग आबांनी चहा पिला? नुसतं पिलंच नाही तर वर्ण म्हणतात, पोरी तुझ्या हाताला लय भारी चव आहे. तरीच म्हणलं आबांनी गजूनाना चहा काय नाही पाजला. बरं ते सगळं जाऊ द्या. गजूनाना म्हणत होते ना तसं जायचं का आपण वारीला? हे आणि काय डोसक्यात खूळ घेतलेस तू? अहो असं काय करताय, गजूनाना बोलले ना जाऊयात ना पोरा बाळांसाठी. सगळं सोडून वारीला जायचं म्हणजे जरा. मग बसाय सगळ्याला मिठी मार. एकतर लग्न झाल्यापासून आहे ना कुठेच फिरायला नाही नेलं, आणि या घरात आहे ना मी गुरागत काम करते. आणि तो म्हातारा दरवर्षी जातोय वारीला. त्याच्या वारीवर किती पैसे खर्च होतात ना याचं काही मोजमाप आहे का तुमचं? पण हा, मी जर काय मागितलं ना तर लगेच तोंड पाडायचं फक्त. काय नाही, माझं नशीबच फुटकंय. देवा अगं बास की बास, तुझी इच्छा आहे नव, मग जाऊया आपण वारीला. खरंच सांगताय ना व? होय खरंच सांगतो आबांना काय सांगायचंय ते. सांगणार ना व? थांबा मी तुमच्यासाठी ना मस्तपैकी चहा बनवून आणते. आबा जरा थांबा. बोल की रे हरी. आबा यंदा मी आणि सगुना वारीला जायचं म्हणतोय. अरे समधी वारीला गेल्यावर घरात कोण थांबणार? घराकडे बघायचं कोण? ते ढोरांनी बघायचं कोण? कोण म्हणजे तुम्ही? म्हणजे मी वारीला जायच नाही? अरे लेका असं करू नको. आता किती दिवस राहिले माझे, यंदा करू दे मला वारी. नाही नाही आबा, एवढ्या सगळ्यांचा खर्च मला नाही परवडायचा. आणि घरात पण कोणतं थांबलं पाहिजे. गुरुढोरं पण आहेत आणि तिची पण इच्छा आहे मुलाबाळांसाठी वारी करावी. आणि तुम्ही बसा घरात विठ्ठल विठ्ठल करत. ठीक आहे बाबा, बसतो मग घरात विठ्ठल 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 म्हणत. अहो थांबा की जरा, चालून चालून पायाच्या खोट्यापार मोडायला आलं आणि तहान पण लय लागले. बघा की कुठं पाणी भेटतंय का? अगं आता या रानमळ्यात कुठलं आणायचं पाणी? तुला घरातून आणता येत नाही? अहो पाणी पोटात पण जाय नाही. तिच्या मारे असं काय होतंय तुला? बरं चल एखाद्या डॉक्टरला आपण पुढे दाखवूया. कसं तरी होतंय हो. चला लवकर. टाळ मृदुंगाच्या नानाता हरपला देह भाव अहो किती चालायचंय अजून? आता वाखरीचं रिंगण असतंय, ते झालं की 10 आहे. त्यानंतर पोहोचू आपण पंढरपुरात. तोपर्यंत माझा जीव काय राहायचा नाही. अगं असं काय करतेस? ते मला काय माहित नाही. मला बरं वाटत नाही. काहीतरी तर औषध पाणी करा. आता काय करावं तुझ्या आजारपणाला? घरातून आणलेले सगळे पैसे संपलेत, तरी पण तुला काय गुण येणार झाला? कशाने एवढा तुझा घसा धरलाय? ते मला काय माहित नाही. काहीतरी तर करावं, मला सहन नाही होत आता. माऊली काय झालं एवढं? हो नाना काय सांगू तुम्हाला, पोटात पाण्याचं थेंब पण जाय नाही, सगळं उलटी होऊन पडतंय. माऊली काळजी करू नकोस. विठ्ठू माऊलीच्या पायी सर्वांची ताणभू घालते. समद बरं होईल. पहिला विठ्ठू माऊलीचं दर्शन घे, समद काही बरं होईल. अवघ नाना म्हणत असेल ते खरं असेल ना, तर पहिलं मला विठू माऊलीच्या दर्शनाला घेऊन चला. बाकी मला काय नको आता. होय होय चला जाऊया आपण. सावळा विठू
कृपा आहे भक्ता साठी राम. अरे देवा, कुठे गेला विठ्ठल? काहीच दिसेना झालंय. अरे सगुना, काय झालंय? अहो नाना, इथं विठ्ठलाची मूर्ती कुठं आहे? अरे असं काय करताय? हाय ना बा मूर्ती पुढ्या. पुढ्यात कुठं? अरे असं का करायलाय? समजा वारकरी दर्शन घ्यायला बघ माऊलीत. काय सांगताय गजू नाना, आम्हाला काहीच दिसन झाले की. असं कसं झालं? कसलं काय आहे? इथं विठ्ठल आहे म्हणणारी लोक वेडे आहेत हे आपल्यालाच वेड लागले, काहीच समजेना. अरे देवा, आता कुठे शोधायचं याला? काय शोधताय? अरे इथला विठ्ठल हरवलाय. अहो पण इथे नाही सापडायचा तो तुम्हाला. म्हणजे खऱ्या विठ्ठलाला घरी सोडून आलात तुम्ही. इथल्या दगडधोंड्यात काय मिळेल तुम्हाला? काय म्हणलं बोल? काय म्हणलं? आबा, आबा कुठे आहे तुम्ही? आबा, अहो आबा, कुठे आहे तुम्ही? आबा कुठंच दिसत झालं तिथं. जरा आत बघ. आबा, पांडुरंग 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 आबा, काय बघतोय आम्ही? पांडुरंग 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 पांडुरंग. काय झालं बाळा, मी इथंच आहे. खरा विठ्ठल हाच आहे पोरांनो. पुंडलिकाला आई वडिलाच्या सेवेतच तो देव दिसला. त्याच आईबाला डावलून कसला देव शोधताय तुम्ही? आबा, आबा माफ करा आम्हाला. तुमच्यातच देव होता, पण ते कधी आम्ही जाणलंच नाही. ठेच लागली की आईची आठवण येते, पण तुमच्या सावलीमध्ये ती कधी आलीच नाही. मी माती मिसळून चहा पाजला तुम्हाला, तरी सुद्धा तुम्ही कायम आमच्या पाठीशी उभे होता. बाप असाच असतो पोरांनो, पण मला काय त्याचा गर्व नाही. तुम्ही माझीच लेकर आहे. पुंडलिकाने आई वडिलाच्या सेवेला देवापेक्षा मोठं मानलं, म्हणून आजही विठ्ठल त्याच्याद्वारे उभा आहे. आई वडिलांची सेवा हीच ईश्वर सेवा आहे. राम कृष्ण. आबा, मी तुम्हाला वारीला नाही जाऊन दिलं, घरात बसवलं, त्यामुळे तुमची वारी चुकली. माफ करा आबा मला. अरे तुम्ही आई वडील झाला असता म्हणजे ते बी तुम्हाला कळालं असतं. नाही गजून, आमच्या कर्माची फळं ना, म्हणून देवाने आम्हाला असं ठेवलं. अरे खोळी का काय म्हटलं होतं ना, वारी वाया जायचं नाही. असंच अनुभव तुम्हाला येत जातील प्रत्येक वारीला. तुमच्या मनातल्या समजा इच्छा पूर्ण होतील. फक्त माझ्या विठ्ठल माऊलीवर विश्वास ठेवा. होय गजू नाना. सगुना, आवरायला घे. तू, मी, आबा आता सोबतच जाऊ वारीला. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग